एक मिनिट मॅडम, तुमचा मला विषय कधी आला होता त्यावेळी तुम्ही हा बरेच दिवस पूर्वी सांगितलं होतं त्यांनी. पीओपी हे सगळं केलंय, 2 फॅन बसवले त्यांनी. अशी भिंत लावल्यासारखं दिसतंय पण सिमेंट शीट टाकले ते तिथं. मला सांगितलं असतं तर मी ह्यांना 3 द्यायला लावलं असतं. सब बेच दूंगा. इथं हॉटेल गोवर्धनवाल्यांचं चालू होतंय मिसळ. मंगळवारी चालू व्हायचे आता. मंगळवारपासून मिसळ खायला. छान दिसतंय पण असं फोन येतोय मला. बारामतीतली शाखा नंबर 3 आहे गोवर्धन मिसळवाल्यांची. बघू शकता इथं चालू होते आणि आपलं दुकान ह्या साईडला घेतलं आता. इथं काय करणार आहे ती का टेबल मांडते नाही का इथं. आमचा बोर्ड आता इथं लावते नाही, अजून लावलं नाही. दाजींनी ही सगळं रॅक वगैरे इकडं काढले. लई दिवसात ना आली ही दिसतं पण आता एवढ्या 2-3 दिवसात ही सामान सगळं इकडे घेतलंय मैत्रिणींना. आणि छान वाटते, एक जीवाला माझं समाधान वाटतंय की ह्यांनी गाळा भाड्याने दिला. कारण का आम्हाला ही 650 आणि पाठीमागचं 300 म्हणजे 950 स्क्वेअर फूटचं हे गाळा येतं 3. तर हे बरेच दिवस झालं देतच नव्हतं भाड्याने. मी त्यांना म्हणायची द्या तुम्ही रेंटवरती एखादं तरी द्या. आता देताना 3 मागितलं होतं मिसळवाल्यांनी, पण त्यांना म्हणलं 3 देऊ नका एका मालकाला, देताना वेगवेगळ्या मालकांना देऊ आपण. आपल्याला माहीत नाही ना, कारण का आम्ही पहिल्यांदा गाळे रेंटवरती देतोय. तर त्यांना मिसळवाल्यांना दिलं आहे. आता सध्या 18,000 रुपये भाडं ठरलं आहे. नंतर मग बघू ही दुसऱ्यांना, म्हणजे ह्यांनी जोपर्यंत इथं बघतात हार्डवेअरचं तोपर्यंत ठीक आहे. ह्यांनी जर बघायचं बंद केलं की ही पण देऊन टाकणार आहे. कारण का कसं राहतं, कुठून तरी आपल्याला 2 रुपये पाहिजेत. नुसतं सगळं मोकळं ठेवून काय करतात. आता ही मोकळं आहे अजून, कारण का इथं ही पार्टिशन मारलेलं, ह्याला कलर पण दिलेला नाही बघू शकता. मग आता कधी बारामतीतल्या ताईसाहेबांना मसाला द्यायला यायचं म्हणलं ना, तर आमचा गाळा गोवर्धन मिसळवाल्यांच्या शेजारी इथं असं. आता आज आले ते आईसाहेबांना इथनंच गेले, ते आलते म्हणल्यावरती म्हणलं चला तुम्हाला सांगावं की आपलं दुकान आता कुठे आहे काय आहे कसं आहे. दाजींनी थोडं लक्ष द्यावावं, पण बघू आता कसं होतंय काय होतंय. छान वाटतंय, जीवाला जरा बरं वाटलं माझ्या. मग काय कुठेतरी एक काम मार्गी लागले, टेन्शन चालू झाली. किती दिवस झालं सांगत होते तर तुम्ही ऐकत नव्हता. किती जण सांगायचे तुम्हाला ती वेळ आली पाहिजे, कशाची वेळ आली पाहिजे, काय झालं पाहिजे, भाडं घ्यायची. मग आता त्यामुळे मी आनंदी असते. पहिली गोष्ट बऱ्याच ताईसाहेबांना वाटतं आकासारखी आनंदी असते, पण कुठंतरी मनासारखी कामं व्हायला लागल्यावरती माणसाला थोडंसं बरं वाटतं ना. नाही तर दाजीचा शाखा कडला नाही द्यायचं नाही द्यायचं. हा पुढच्या वर्षी लगेच वाढणार 20,000 ही द्यायचा का रेंटवरती का नाही. बघा तुम्हाला बसाय पण जागा नाही बारामतीत ना, ही जर दिला तर मोठं ऑफिस कुठं. बरं असू दे. आता एक मस्त इंस्टावरती एक छान व्हिडिओ काढते आणि काय करायचं आपल्याला काम काय माहिती खायचं हे झोपायचं. 2 गाळ्याचे भाडे आले की 3रा गाळा घ्यायचा आणि तेच पैसे हप्ते भेटत राहायचं. कंडस लगे पुढचं असं 5-6 गाळा करायचं, असं 5-6 गाळा करायचं आणि मरायचं. जीवाची आईच नाही करायचं. आपल्याला खर्चा पैसे मसाल्याचे द्यायचं. हो नुसतं कुळकुळ पैसे रोज येते. बरोबर आलं 500, तुम आलं 800, लगेच मिरचीचं आलं 500, मसाले झालं 800, 1800 रुपये मागाचं काय ऑनलाईन. द्या. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. तर गोवर्धन मिसळवाले त्यांची 3री शाखा इथं आपल्या गाळ्यामध्ये त्यांनी आता चालू करतात. कधी करताय चालू तुम्ही? आता सोमवारी ओपनिंग आहे. हां सोमवारी त्यांचं ओपनिंग आहे. आणि आपल्याकडे काय काय मिळतं?
आपल्याकडे मिसळ आहे, हा छोले भटुरे, उत्तप्पा आहे, डोसा आहे, हा पण हे नाही नको आहे. दालचा राईस आहे. हे शाखा नंबर 1 मध्ये चालते हा, शाखा आहे नंबर 1 ला. इथं फक्त मिसळ आणि नाश्ता आहे. नाश्ता पोहे शिरा हे घेतो. आणि अजून वाढवले त्यांच्या लक्षात म्हणजे हळूहळू तुम्ही वाढवले. समितीपाशी आपली एक शाखा आहे, तिथे छोले भटुरे, हा दालचा राईस हे सगळे आयटम देतोय आपण. आणि आता तुम्ही बाकी ज्यांना म्हणजे तिकडे यायला शक्य नाही ते इथं MIDC पण येऊन हो हा आणि दुकान तर आपल्या तुम्हाला जेवढे बाहेर ताई साधा व्हिडिओ बघतात ना त्यांना आपलं दुकान तर माहितीच आहे कुठे एकदा भेट द्या. इथं आपलं इथं बघू शकता आणि हिकडला गाळा खाली करून त्यांना हिकडला दिलाय बघू शकता असं.